नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 21 जून 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. मानसिक शांती प्राप्त करण्यासाठी आज कुठल्या नदीचा किनारा फेरफटका मारणे उत्तम विकल्प असू शकतो. अतिचिंतेने आणि तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. नातेवाईकांनी मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला निरोप वेळेत पोहोचवा, नाहीतर उद्या खूप उशीर झालेला असेल. उपाय: नेहमी आपल्या शरीरावर आणि आपल्या जवळच्या खिशात पिवळ्या कपड्याचा तुकडा ठेवा. पिवळा रंग एक चांगला मूड वाढविणारा असतो. वृषभ राशी. आपल्या संभाषणातील अनेक सूचना आपल्या कुटुंबियांना लाभदायक ठरतील. मतभेदामुळे खाजगी नातेसंबंधात फूट पडण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ऑफिसमधून परत येऊन आपले आवडते काम करू शकता, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. एखादा नातेवाईक किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करतील. घराच्या बाहेर राहणाऱ्या व्यक्तींना आज आपल्या घराची खूप आठवण त्रास देईल. मनाला हलके करण्यासाठी तुम्ही घरच्यांसोबत बोलू शकता. बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक करणारे आणि ताणतणावाचे असेल. अधिक काही खरेदी करण्यासाठी धावण्यापूर्वी तुमच्याकडे आधीपासून जी गोष्ट आहे ती वापरा. दुसऱ्यांना मदत करण्याची तुमची ताकद सकारात्मक विचारांनी सुधारा. उपाय: ओम शनेश्चराय नमः मंत्राचा जप करा. मिथुन राशी. या राशीतील विद्यार्थ्यांना आजच्या दिवशी अभ्यासात मन लागण्यात समस्या येऊ शकतात. आज तुम्ही आपला रिकामा वेळ मित्रामुळे खराब करू शकता. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. तुमचे मित्र तुमच्या कामी येत नाहीत, ही तक्रार आज तुम्हाला होऊ शकते. विरंगुळ्यासाठी मित्रमंडळी समवेत वेळ घालवा. परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. मित्र आणि कुटुंबातील सदस्याबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल. उपाय: रात्रभर पाणी एका भांड्यात विधार वृक्षाची मुळे भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी प्या आणि आपल्या कुटुंबासोबत चांगला वेळ निश्चित करा. कर्क राशी. आपल्या प्रियजनांसोबत वेळ जाता जाणार नाही. दिवसाची सुरुवात थोडी थकणारी राहील, परंतु जसजसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकता. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झाले तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका. विद्यार्थी ज्या विषयात कमजोर आहेत त्या विषयाच्या बाबतीत तुम्ही आपल्या गुरुजनांसोबत बोलू शकता. गुरूंचा सल्ला त्या विषयाच्या खोलपर्यंत समजण्यास उपयुक्त ठरेल. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. जोडीदाराला तुमची गुप्त माहिती सांगताना 10 वेळा विचार करा. शक्य असेल तर ती माहिती सांगू नका, कारण तुमची पत्नी ही गुप्त माहिती दुसऱ्या कोणाला तरी सांगण्याची शक्यता आहे. उपाय: फळे आणि रोटी बांबूच्या टोपलीत ठेवल्यास
कौटुंबिक जीवनातील बाधा दूर करण्यासाठी मदत मिळेल. सिंह राशी, एकमेकांचा दृष्टिकोन समजावून घेऊन वैयक्तिक प्रश्न सोडवा. तुमची समस्या चव्हाट्यावर आणू नका. तुमची बदनामी होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. रिअल इस्टेट किंवा आर्थिक व्यवहारांसाठी चांगला दिवस. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. कुठलेही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत दुसरे काम करू नका. जर तुम्ही असे केले तर तुम्हाला भविष्यात समस्या येऊ शकतात. उपाय: सकाळी लवकर उठून आपल्या कुटुंबातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि कुटुंबात सुसंवाद ठेवा. कन्या राशी, तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा. पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आज तुम्ही आपल्या कोणी मित्रामुळे कुठल्या मोठ्या समस्येत फसण्यापासून वाचू शकता. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी तणावाचे कारण ठरतील. प्रलंबित देणी आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. तुमच्या जीवनाला एक छान ताल येऊ द्या. त्यागाची, आत्मसमर्पणाची किंमत जाणून घ्या आणि हृदयात कृतज्ञता बाळगा. यामुळे आपले कौटुंबिक आयुष्य अधिक अर्थपूर्ण होईल. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी पितळेची भांडी भगवान विष्णू किंवा दुर्गा देवीच्या मंदिरात दान करा. तूळ राशी, स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आज तुम्ही आपल्या कुठल्याही वचनाला पूर्ण करू शकणार नाही, ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. तुमची बोलण्याची पद्धत आज खूप खराब असेल, ज्यामुळे समाजात तुम्ही आपला मान सन्मान खराब करू शकता. कलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांचा सल्ला तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत करेल. उपाय: आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी मद्यपानापासून लांब राहा. वृश्चिक राशी, आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. आज खर्चामुळे तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त वेळ घालवणे न फक्त बर्बादी आहे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले नाही. आशावादी राहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. दिवसाच्या उर्वरित काळात पैशाची स्थिती सुधारेल. आज तुम्ही असा एखादा मोठा इव्हेंट आयोजित करू शकता, इतकी ऊर्जा आज तुमच्याकडे असेल.
आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे तुमचा मूड खराब करू शकते. उपाय: आपल्या नात्यात शुभता टिकवून ठेवण्यासाठी प्रेमी एकमेकांना क्रिस्टलच्या माळा भेट देऊ शकतात. धनुराशी, तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदाबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुखकर होईल. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेशीर राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची साथ मिळेल. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल. सायंकाळी मित्राबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. उपाय: कुष्ठरोग असलेल्या लोकांची मदत करणे आणि त्यांची सेवा करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्यासोबत बोलणे चांगले आरोग्य ठेवण्यास मदत करू शकेल. मकर राशी, प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकेल. तुमचे वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची जाणीव आज तुम्हाला होईल. बेरोजगारांना आज नोकरी मिळण्याची शक्यता असू शकते. तुम्हाला आपले प्रयत्न वाढविण्याची आवश्यकता आहे. आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम करतात. दीर्घकालीन प्रलंबित अशी गुंतवणूक टाळा. मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जा आणि काही आल्हाददायक क्षण अनुभवा. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील, पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षा देखील वाढलेल्या असतील. उपाय: कौटुंबिक सुख वाढवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात पवित्र घास टाका. कुंभ राशी, तुमच्या शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतूट आहे. तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकता आणि तुम्हाला समजू शकते की चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करा. दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमच्या मुलांच्या बाबत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. उपाय: लक्ष्मीनारायण मंदिरात प्रसाद चढवून गरिबांना खाण्याच्या वस्तू वाटल्याने पारिवारिक आयुष्य चांगले राहील. मीन राशी, तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील नव्या घडामोडीमुळे तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला आनंद होईल. तुम्हाला आता शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. आज कुणाला माहिती नसताना तुमच्या घरात कोणी दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते. यामुळे तुमचा बराच वेळ खराब होऊ शकतो. प्रेमापेक्षा अधिक काहीच नाही. तुम्हालाही आपल्या प्रेमीला काही अशा गोष्टी बोलल्या पाहिजेत ज्यामुळे त्यांचा विश्वास तुमच्यात वाढेल आणि प्रेमाला उच्चता प्राप्त होईल. सामाजिक स्नेह मेळावे आणि रम्य सहली तुम्हाला आनंदी आणि रिलॅक्स करतील. काही अटकळी आणि अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. उपाय: पिवळ्या रंगाच्या बाटलीत पाणी भरून सूर्याच्या प्रकाशात ठेवा आणि नंतर प्या. याने कौटुंबिक जीवन चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.